नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने पालकाची भाजी. नाही जास्त मसाले घालायचे, नाही कांदा किंवा नाही डाळ वाटून घ्यायची, तरीसुद्धा चवीला अगदी टेस्टी अशी ही भाजी लागते. सोबतच टम्म फुगलेले ज्वारीचे फुलके, अगदी साधी सोपी अशी दुपारच्या जेवणाची थाळी. माझी सिन्नरची मैत्रीण आहे, तिच्याच पद्धतीने ही पालकाची भाजी आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक मध्यम अशी पालकाची गाठी घेतली. सर्व भाजी निवडून घेतली आणि पालक असा सर्व तोडून घेतला. थोडासा देठाचा भागही घेतला, जास्त नाही, अगदी थोडासा. आणि सर्व पानं अशी तोडून घेतली. आता पालक आपण धुवून घेऊयात. तर पालक इथे मी सर्व असा धुवून घेतला. पालक घेताना असा छोटा, कोवळा आणि नाजूक पाहून घ्यायचा. जास्त मोठ्या पानाची पालकाची भाजी घ्यायची नाही. आता सर्व पालक मी इथे धुवून घेतला. यातील सर्व पाणी आपण निथळून घेऊयात. पालकातील पाणी निथळतंय तोपर्यंत इथे लागणारे साहित्य पाहूयात. तर इथे पाववाटी एवढी तुरीची डाळ घेतली, त्याचबरोबर पाववाटी एवढे शेंगदाणे, सोबतच एक 10 ते 12 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. ही मिरची कमी तिखट आहे म्हणून मी थोड्या जास्त मिरच्या घेतल्या. सोबतच 1 चमचा एवढे जिरे, एक लहान आकाराचा टोमॅटो, या लसणाच्या गाठमधील एक 10 ते 12 लसण पाकळ्या, सोबतच अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा, अगदी थोडीशी कोथिंबीर, जास्त न घेता अगदी थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. एवढ्याच साहित्यात ही भाजी होते, तरीही खायला खूप टेस्टी लागते. आता गॅसवर इथे मी तवा ठेवून घेतला. यात पोहे खाण्याचं अगदी 1 ते 1.5 चमचा एवढे तेल घालूयात आणि यावर घालूयात शेंगदाणे. शेंगदाणे मध्यम ते मंद आचेवर चांगले साल तडकेपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. शेंगदाण्याचा आता रंग बदलला, सालही तडकायला लागली, तेव्हा मिरची घालूयात. मिरची इथे आपल्याला जास्त भाजायची नाही आहे, अगदी थोडीशी तेलातून परतवून घ्यायची आहे, थोडीशी गरम करून घ्यायची आहे. तर मिरच्यासोबतच मी इथे आल्याचे असे 2 ते 3 भागात तुकडे करून घेतले आणि 10-12 लसूण पाकळ्यातील अर्धा लसूण मी आत्ता घातले. यासोबतच गरम तव्यावर गॅस मी बंद केला आणि यातच ती थोडीशी घेतलेली कोथिंबीरही घातली. तर मिरची अगदी थोडंसं तेलातून परतवून घेऊया, जास्त भाजायची नाही. तर हे पहा, लसूण आणि आलेसुद्धा थोडासा कच्चापणा जाईल म्हणून गरम करून घेतलं. तर हे पहा, अजिबात जास्त मी भाजले नाही आहे, अगदी थोडा डाग पडत आला तेव्हाच काढून घेतलं. शेंगदाणे मात्र अगदी बरोबर असे भाजून घ्यायचे, म्हणून शेंगदाणे सुरुवातीला घालायचे. आता हे वाटण थंड होते तोपर्यंत इथे मी एका बर्नरवर डाळ शिजायला घातली. डाळही आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही आहे. डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण शेंगदाणे मिरचीचं वाटण करून घेऊयात. तर घेतलेल्या जिऱ्यापैकी अर्धं जिरं आत्ता घातलं आणि पाणी घालून हे मिक्सरला वाटून घेऊयात. जास्त बारीक न वाटता थोडंसं रवाळ असं वाटायचं, जसं आपण नेहमी वाटण करतो त्यापेक्षा थोडंसं रवाळ वाटायचं. आता वाटणही करून आपलं तयार झालं. आता इथे पालकातील पाणी निथळलं होतं, पालक भाजी आपण चिरून घेऊयात. जास्तही मी जाड देठं घेतली नाही, पालक कोवळा होता म्हणून कोळी पानाचीच अशी थोडेसे देठं घेतले, 1 ते 1.5 इंच एवढेच. आणि सर्व पालक आता या पद्धतीने आपण चिरून घेऊयात. मला जमेल एवढा बारीक पालक मी चिरून घेतला, तुम्ही यापेक्षाही जास्त बारीक किंवा थोडाफार जाड चिरून घेऊ शकता. तर सर्व पालक या पद्धतीने इथे चिरून घेतला. त्यानंतर आता इकडे मी डाळ शिजायला घातली होती. तर डाळ आपल्याला अजिबात जास्त शिजवायची नाही. तर हे पहा, इतपतच मी डाळ शिजवून घेतली की डाळ दिसली पाहिजे, जास्त मॅश नाही झाली पाहिजे किंवा हाटून घेता नाही आली पाहिजे. अशी न ठेवता अगदी डाळ शिजलेली पाहिजे आतपर्यंत, पण अख्खीच राहिली पाहिजे. आता त्याच बर्नरवर मी कढाई ठेवून घेतली. यात घालूया मोठा पाव चमचा एवढे तेल. तेल गरम झाल्यावर यात जे राहिलेले जिरे होते ते घालूयात. इथे मी 1 ते 1.5 चमचा एवढे जिरे घेतले होते. त्यातील अर्धं जिरं आपण वाटणात घातलं आणि अर्धे जिरे आत्ता फोडणीत. यासोबतच 3 ते 4 लसूण पाकळ्याही होत्या, त्याचे असे काप करून घेतले. लसूण लालसर झाल्यावर मगच इथे शेंगदाणे, मिरची, आले लसूणचं वाटण घातलं. लसणाची जे काप आहेत ते असे लालसर होऊ द्यायचे, तेव्हा हे वाटण घालायचं. वाटणही चांगलं परतलं की आत्ता आपण पालक भाजी घालूयात आणि यावरच घालूयात चिरलेल्या पालकावर एक लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो आणि यासोबतच घेतलेल्या मिठापैकी थोडंसं मीठ आत्ता पालकात घातलं, म्हणजे पालकाच्या भाजीचा रंगही मग हिरवाच राहतो, म्हणून अगदी पाव चमचा एवढे मीठ घातले आणि मोठ्या आचेवर हे चांगलं आता परतवून घेऊयात.
या मसाल्यामध्ये भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत एकसारखं हे चांगलं परतवायचं. तर हे पहा, भाजी आता अगदी कमी अशी झाली आणि हे वाटणही चांगलं परतलं गेलं. कढईने असं तेल सुटायला लागले तोपर्यंत चांगलं परतवून घेतलं. आणि आता यात घालूया आपण शिजवलेली डाळ. तर तुम्ही पाहू शकता, अजिबात इथे मी डाळ जास्त शिजवून घेतली नाही. सिन्नर भागात हे मिरची वगैरे भाजून घेत नाही, फक्त कच्चीच मिरची घालतात आणि शेंगदाणे भाजलेले. पण अशी ही भाजी करून बघा, खूप छान होते. खायलाही तेवढीच रुचकर आणि स्वाद अशी लागते. आता डाळ घातल्यावर मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं मिक्स करून घेतलं. आता पुन्हा गॅस मंद आचेवर केला आणि काही सेकंदांसाठी वाफ देऊन घेतले. आता एक 30 ते 40 सेकंदांनंतर झाकण काढून घेतले. तर हे पहा, अगदी मस्त मऊ लोण्यासारखी आपली पालक भाजी झाली आहे. आता हे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. जास्त हटण्याचीही गरज भासत नाही किंवा कुकरला लावण्याची सुद्धा नाही. कमीत कमी वेळेत, कमीत कमी मसाल्यात ही पालक भाजी तयार होते, तेवढीच खायलासुद्धा छान लागते. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं, त्यातलंच थोडंसं पाणी यात ॲड केलं आणि जेवढी भाजी घट्ट पातळ हवी होती तेवढं पाणी घालून वाढवून घेतली. आता सगळं तळापासून एकदा मिक्स करून घेऊयात. भाजी चांगली ढवळून घेतल्यानंतर आता पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात. पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार मीठ घालूयात. इथे या भाजीमध्ये हळद घालत नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हळद घालू शकता. पण हळदीमुळे थोडीशी कळवट अशी चव येते. पण आवडत असेल तर तुम्ही अगदी पाव चमचा एवढी किंवा पाव चमच्याला थोडीशी कमी अशी हळद, 2 चिमूट हळद घालू शकता. त्यानेही आपोआपच रंग येतो भाजीचा हिरवा असल्यामुळे. आता खळखळ अशी एकदा भाजी उकळून घेतली. त्यानंतर पुन्हा मी गॅस मंद आचेवर केला आणि यावर पळी ठेवली आणि असं थोडंसं पोकळ असं झाकण ठेवलं आणि एक 4 ते 5 मिनटं मंद आचेवर भाजी शिजू देऊयात. भाजी शिजते दुसऱ्या बर्नरवर, तोपर्यंत आपण इथे फुलक्यासाठीची उकळी काढून घेऊयात. तर इथे गॅसवर मी एक लहान आकाराचा टोप ठेवून घेतला. त्यानंतर इथे या वाटीने 1 वाटी एवढं पाणी घातलं. ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने आता ज्वारीचं पीठ घेऊयात. पाण्यात अगदी पाव चमचा एवढे मीठ घातले आणि पाण्याला अशी चांगली खळखळ उकळी आली की आता यात आपण पीठ घालूयात. मीठ घातलं होतं म्हणून एकदा मिक्स करून घेतलं. तर इथे लाटण्यानेच मी हटून घेणार आहे, म्हणून लाटण्यानेच असं हलवून घेतलं मगाशी. आणि आता एका हाताने आपण ज्वारीचं पीठ टाकूयात आणि एका हाताने हटून घेऊयात. तर थोडं थोडं करून असं टाकून घ्यायचं. त्यानंतर सर्व पीठ टाकल्यानंतर चांगलं लाटण्याने हे मिक्स करून घेऊयात. एकसारखं हे गोळा व्हायला लागलं की गॅस मात्र मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर पुन्हा हे चांगलं गोलसर फिरवायचं. गरगर असं फिरवायचं, म्हणजे अजिबात गुठळी राहत नाही. तर हे पहा, सर्व असं हे हटवून घेतलं आणि एकदा चांगलं सगळं हटल्यानंतर गॅस आता बंद करायचं आणि ताटात हे सर्व मिश्रण काढून घेऊयात. अजिबात मग गुठळी राहत नाही आणि फुलकाही अगदी टम्म आणि जेवढा तुम्ही पातळ लाटाल तेवढा फुलका पातळ असा होतो. तर आता पाण्याचा हात लावून हे आपण चांगलं असं मळून घेऊयात. तर पाण्याचा हात लावल्यामुळे एखाद गुठळी असते पिठाची तर तीही मग निघून जाते. ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलं. 1 वाटी पाणी, 1 वाटी ज्वारीचं पीठ, बरोबर अशी ही उकळ येते. आता असं इथे मी गोलसर रोल करून घेतलं आणि जेवढी आपल्याला भाकरी किंवा म्हणजे फुलका लाटून घ्यायचा आहे तेवढे लहान मोठे आकाराचे असे उंडे करून घ्यायचे. तर इथे मी आधी असे एकसारखे तोडून ठेवते, म्हणजे पटकन मग कट होतात आणि आपण उचलल्यावर पटकन असा फुलका लाटून घेता येतो. यावर असा ओला कापड ठेवला. आता ही उंडी घेऊन हातावर थोडं गोलसर करून घेतलं. थोडीशी पिठी लावायची आणि जेवढा पातळ लाटता येईल तेवढा पातळ लाटायचा, पण थोडासा फुलका जाडसरच ठेवायचा. कारण आपण जितका पातळ लाटू तितका पातळ लाटला जातो, अजिबात तुटत नाही, चिरा पडत नाही. म्हणून थोडंसं असं जाडसरच ठेवायचा, म्हणजे फुलकाही टम्म फुगतो. पण आवडत असेल तुम्हाला अगदी पातळ तर पातळही लाटून घेऊ शकता, अगदी चपातीसारखा. चपातीपेक्षाही पातळ लाटला जातो आणि तेवढाच टम्म हा फुलका फुगतो. तर मी छोटे असेच इथे फुलके बनवून घेतले आणि एकचदा एक 4-5 फुलके असे लाटून घेत आहे, म्हणजे पटापटही मग भाजता येतात. तर सुरुवातीला मी 3-4 फुलके असे लाटून घेते आहे. तर हे पहा, या पद्धतीने अगदी गोलसर असे हे फुलके सरसर असे लाटले जातात. थोडासा जाडसर तुमच्या आवडीनुसार जाड पातळ आणि मोठा लहान मोठाही फुलका लाटून घेऊ शकता. गॅसवर मी मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम करून घेतला. मग फुलका घातला. आता वरून थोडंसं असं पाणी लावूयात. पाणी लावल्यानंतर तेव्हाच हा फुलका उलट करायचा. वरचं पाणी पटकन असं सुकत येतं, फुलका अगदी पातळ असं लाटलेला असतो म्हणून.
त्यानंतर दुसरीही बाजू या बाजूने शेकून घेऊयात आणि गॅस मोठ्या आचेवर करायचा. सुरुवातीपासून गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. त्यानंतर फुलका दुसऱ्या बाजूने उलट केल्यावर गॅस मोठ्या आचेवर करायचा, म्हणजे फुलका अगदी टम्म फुगतो. तर हे पहा, अगदी टम्म फुगला आणि पातळसर असे फुलके झालेत. दुसराही फुलका असाच घातला यावर. वरून थोडंसं पाणी लावून घेऊयात. उलट केल्यानंतर ही जी दुसरी बाजू असते ती चांगली भाजू द्यायची. आता गॅस थोडा मध्यम आचेवर करायचा आणि चांगली भाजल्यानंतर आता पुन्हा हे उलट करून घ्यायचं. या बाजूने मध्यम आचेवर चांगली भाजली की मग फुलका नंतरच्या बाजूवर अगदी टम्म असा फुगून वरती येतो. तर हे पहा, अगदी लुसलुशीत मऊसूत असे हे फुलके होतात आणि सर्व बाजूने असे फुलके टम्म फुगलेत आणि एकसारखे भाजून घेतले. तर तुम्ही पाहू शकता अगदी या फुलक्याला पापड आला आहे. याच पद्धतीने राहिलेले फुलकेही बनवून घेतले आणि भाजी इकडे आपली शिजलीच होती. गॅस मी मगाशीच बंद केला आणि गरमागरम गावरान पद्धतीची डाळ पालक भाजी सर्व करूयात. सिन्नर भागात नाशिक रोड, लासलगाव, उगाव, नाफेडकडं अशी ही भाजी बनवतात. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते खायला. एकदा या पद्धतीने पालक भाजी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. जास्त करून बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही छानच लागते. तर तुम्ही फुलकाही पाहू शकता, अगदी टम्म असे आपले हे फुलके फुगले आहेत. वरचा पापडही किनारीपासून शेवटपर्यंत अलगद असा निघतो आहे आणि अगदी पातळसर असे हे फुलके झालेत मऊसूत. तर अशी ही दुपारच्या जेवणाच्या थाळीसाठी कमीत कमी मसाल्यातील भाजी आणि अगदी हलके फुलके असे ज्वारीचे फुलके, सोबतच इंद्रायणी तांदूळाचा भात यासोबतही या पालकाची भाजी खूप छान लागते. इंद्रायणी तांदूळाचा भात थोडासा चिकट होतो, पण तेवढाच या पालक भाजीसोबत खूप टेस्टी लागतो किंवा सांबारसोबतसुद्धा हा भात छानच लागतो. साधी सोपी अशी दुपारच्या जेवणाची थाळी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.